आता तुमच्या कंपनीचं पूर्ण प्रोडक्ट 100% आहे तेवढं सगळं वापरणार. आता विश्वास बसला. विश्वास बसायला एकाच ॲप्लिकेशनमध्ये म्हणजे असा रिझल्ट जाणवला. बरोबर असं आहे. काय म्हणजे जास्त पण सोडलं नाही याला. हा. तर दुसऱ्याच्या शेंगापेक्षा आपल्याला लवकर आपला माल खपला आणि चकाकी एक नंबर त्यांच्या शेंगापेक्षा आपल्या शेंगावर होती. बरोबर आहे. हो. किती किलो माल निघाला आपला काल? काल 125 किलो काढला. 125 किलो काढला. तोडा काही कडव गेलाच नाही आणखी. म्हणजे अजून थोडा काय राहिला तोडा पाठीमागे करायचा राहिलेला. बरोबर आहे की नाही? ती म्हणते काल तोडा केलाय. हो काल तोडा केला ना? काल आणि तोडा हाच केला. माल बघा तुम्ही किती आज. हे बघा, आणि भरपूर माल आहे. हे बघा नवी सेटिंग बघा तुम्ही आता. हे बघा, हे बघा आता. एक टेक्नॉलॉजी अशी आहे की एकच नंबर आहे. आणि हे ट्रायल बेसिससाठी आणि- दुसऱ्या कंपनीचं मी वापरत होतो, पण एवढा मला रिझल्ट नव्हता. आणि खर्च खर्च भरपूर व्हायचा पण रिझल्ट नव्हता एवढा. आणि आपल्या आता किती वापरून? कंपनीचं वापरल्यानंतर थोडं 2,500 मटेरियल वापरून जरी 20,000 रुपये होत असेल तर साहेब नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव येतलं ॲड्रेस सांगा ना. बाबासो तात्याबा चौगुले, हां. मुक्काम पोस्ट अनपळी, तालुका खटाव, जिल्हा सातारा. अच्छा. आता आपला हा आपण घेवड्याचा प्लॉट बघतोय, बरोबर आहे की नाही? टोटल साधारण रान किती आहे आपलं सगळं घेवड्याचं? गेवड्याचं रान साधारण अर्धा एकर आहे. टोटल आपण जर बघितलं अर्धा एकर रान आहे, बरोबर आहे की नाही? आणि आज घेवडा आपल्या प्लॉटला दिवस किती झाले? दिवस 18 एप्रिलला लागण केलेली. 18 एप्रिल. ज्यावेळेस तुम्ही आपल्याकडे दुकानात किंवा मला फोन केला तुम्ही, बरोबर आहे की नाही? का साहेब साईज वगैरे होत नाही हा. किंवा नवीन माल असे तेवढं दिसत नाही, हां मग आपण तुम्हाला ट्रीटमेंट दिली ती. हां. म्हणजे आपलं बायोमधलं NPK जे दिलं तर 1840 आणि सॉईल मायको वगैरे ते तुम्ही ॲप्लिकेशन केलं याला, बरोबर आहे की हो नाही? बरोबर. तुम्हाला काय फरक वाटला त्यानंतर प्लॉटमध्ये? आज साधारणतः ॲप्लिकेशन करून प्लॉटला दिवस किती झाले? ॲप्लिकेशन करून साधारण 10 दिवस झाले. तुम्हाला काय फरक वाटला त्यानंतर प्लॉटमध्ये? ती सोडल्यानंतर एक चौथ्या दिवशी हम्म. अशी चकाकी जाणवायला लागली म्हणजे शेंगावर. हम्म. एकदम असं चकचकीतच शेंग दिसायला लागली, म्हणजे एकदम चमक शेंग वाढली भरपूर. शायनिंग वाढली मला. शायनिंग वाढली भरपूर. बरोबर आहे. शायनिंग आता तुम्ही मागाशी मला म्हणले की मार्केटमध्ये प्लॉट माल तुम्ही विकायला नेता त्यावेळेस काय परिस्थिती असते मार्केटमध्ये? मार्केटमध्ये आपण काल नेला होता बाजारात. हम्म. तर दुसऱ्याच्या शेंगापेक्षा आपल्याला लवकर आपला माल खपला आणि चकाकी एक नंबर त्यांच्या शेंगापेक्षा आपल्या शेंगावर होती. बरोबर आहे. हो. किती किलो माल निघाला आपला काल? काल 125 किलो काढला. 125 किलो काढला. तोडा काही कडव गेलाच नाही आणखी. म्हणजे अजून थोडा काय राहिला तोडा पाठीमागे करायचा आपल्याला. राहिलेला. बरोबर आहे की नाही? हो. आता हिनं माल बघितला आपण, ती म्हणते काल तोडा केलाय. हो काल तोडा केला ना? काल आणि तोडा हाच केला. माल बघा तुम्ही किती आज. हे बघा, आणि भरपूर माल आहे. हे बघा नवी सेटिंग बघा तुम्ही आता. हे बघा, हे बघा आता. भरपूर म्हणजे माल आहे. आणखीन आता भरपूर पाठीमागं माल बघा तुम्ही आता. इकडे या. असं इथं बघा तुम्ही आता. हे बघा तुम्ही आता. हे गुच्छामध्ये बघा तुम्ही आणि साईज बघा तुम्ही. सगळी का शेंगा तरी एक सारख्या आहे. एकच ऍप्लिकेशन झालंय. एकदा सोडलं. एकदा सोडलंय. ही जर 10 दिवसाला सोडत गेलं तरी आणखीन भरपूर म्हणजे ताकद वाढेल, वेलाची ताकद वाढेल आणि शायनिंग वाढेल. आणि पानं फ्रेश राहतील. पानं फ्रेश. म्हणजे आपलं फक्त ह्या प्लॉटला कुठलाही स्प्रे दिलेला नाही. अजूनपर्यंत अजून एकही कुठलाही ऍप्लिकेशन spray केलेलं दिलेला नाही. फक्त आपलं 1840 सॉईल मायको गुळ हा एवढंच ऍप्लिकेशन केलंय. एवढं आणि तुम्ही काल बाकी चाललं सोडलं आता, काल सोडलेला आहे. बरोबर आहे की नाही? 10 दिवसांनी काल सोडल्यानंतर काय अजून फरक वाटतो म्हटलं मागाशी मला? काल सोडल्यानंतर हे शेंगा अशा जरा ही लागत होत्या, थोड्याशा कमजोर लागत होती. एकदम अशा एकदम ही झाल्या, चमकायला लागलं चमकायला लागल्या आणि टाचपणा वाढला याच्यामध्ये. एकदम म्हणजे कडक कडक झाले. कडक. तुम्ही घेवडा पीक किती वर्षापासून करताय? एवढा पीक साधारण आम्ही 10 वर्षापासून करतो. तुमचा अनुभव आहे. अनुभव आहे. मी तुम्हाला कसा असा अनुभव आला तुम्हाला? अनुभव आहे म्हणजे आता ही तुमचं मटेरियल सोडायच्या अगोदर एकदम असा प्लॉट निस्तेज दिसत होता. आणि याच्या आधी किती माल निघाय तुमच्यावाला घेवड्यात? त्यावेळेला माल म्हणजे असा एकदम जास्त निघत नव्हता, थोडा थोडा निघायचा. हम्म. म्हणजे प्रमाण कमीच होतं. ही ऍप्लिकेशन केल्यापासून तुमचा किती किलो माल निघाला? हे ऍप्लिकेशन केल्यापासून साधारण 400 किलो माल निघाला. 400 किलो माल निघाला. 400 किलो. मला एक सांगा साहेब, एक साधं कॅल्क्युलेशन आहे. आज बाजार काय? बाजार 50 रुपयांनी दिलाय काल मार्केटला. सरासरी काय बाजार पडले 400 किलो तुम्हाला?
सरासरी 50च्या खाली दिलाच नाही. 50 रुपये पडले. 50 रुपयाच्या खाली. मला सांगा साहेब तुम्ही 50 × 400 किती झाले, किती पैसे झाले? 20,000 रुपये. 20,000 रुपये झाले, 20,000. बरोबर आहे की नाही? आणि तुम्ही याला किती खर्च केला? त्याला खर्च म्हणजे माल 400 रुपये किलो माल काढायला किती खर्च केला आपला? आपला खर्च साधारण 2-2.5 रुपये झाला असेल. मला सांगा तुम्ही जर 100% प्रॉफिट निघाला 100% नाही, रिझल्ट म्हणजे अगदी एक नंबरच, काय विषय नाही. तर बाकी शेतकऱ्याला वापरायची अडचण नाही की आपली बायो NPK ग्रेड वगैरे काही, काय सुद्धा किंवा आपलं अडचण सॉइल नाही. बुस्ट एक नंबरच. टेक्नॉलॉजी एक टेक्नॉलॉजी अशी आहे की एकच नंबर आहे. आणि हे ट्रायल बेसिस आणि- दुसऱ्या कंपनीचं मी वापरतो पण एवढा मला रिझल्ट नव्हता. आणि खर्च खर्च भरपूर व्हायचा पण रिझल्ट नव्हता एवढा. आणि आपले आता किती वापरून? कंपनीचं वापरल्यानंतर थोडंसं 2,500 मटेरियल वापरून जरी 20,000 रुपये होत असेल तर तुम्हाला जे आपले मित्र आहे फलटणचे तुमचे मित्र आहे जवळपास हा, तुमचे, गोपाळ जाधव सर हा, ते तुला किती दिवस म्हणतो ते वापरा? 3 महिने झाले म्हणत होती वापरा चौगुले साहेब, तर थोडं तरी वापरा, थोडं तरी 1-2 लिटर तरी वापरा. पण आम्ही काय आम्हाला ती काही वेळ झाली नाही आणि ती तुम्ही time कानागाडं दिली केलं, नाही. हा. कानागाडं केलं बाबा, नको हा. बाबा बघू वापरू, हा, पहिलं असं हे काय. चालू आहे ते, बरोबर आहे की हे नाही? चालू आहे. पण जर त्यावेळेस वापरला असता आज कंडिशन काय असती? अहो एक नंबर, ह्याच्यापेक्षा उत्पन्न तर वाढलं असतं पण प्लॉट डबल झाला असता. म्हणजे आज हा जे जेवढी जागा शिल्लक आहे, हा प्लॉट काय फुटवा झाला असता प्लॉटला. आणि फुटवानी माल किती निघाला? आणि माल किती गेला असता माल आतापर्यंत? तर मग काय विचारूच नका, लाखभर रुपये झाले असते. बरोबर आहे की आपण नाही? जर मागल्या 3 महिन्यापासून जर वापरायला चालू केलं असतं तर आणखी पैसे वाढले असते. आता त्याला तुम्ही जे ट्रीटमेंट तुम्हाला सांगितली ती तुम्ही पूर्ण करून घ्या, जेणेकरून आपला प्लॉट अजून 100% वापरायचा. आता तुमच्या कंपनीचं पूर्ण प्रोडक्ट 100% आहे तेवढं सगळं वापरणार. आता विश्वास बसला. विश्वास बसायला एकाच ऍप्लिकेशन मध्ये म्हणजे असा रिझल्ट जाणवला. बरोबर असं आहे. काय म्हणजे जास्त पण सोडलं नाही याला. हा, म्हणजे कमी खर्चात चांगलं उत्पन्न. चांगलं उत्पन्न, चांगलं. बरोबर आहे. मला एक सांगा साहेब, आता आपल्या आजूबाजूला घेवढेच प्लॉट आहेत का जेवढे प्लॉट भरपूर आहेत. या पट्ट्यामध्ये? हो आहे. मग तुमचं पडळ सातारा तालुका, बरोबर बरोबर आहे की नाही? बरोबर. त्यांची काय कंडिशन आजच्या मितीला? ती मागल्या 1.5 महिन्यापूर्वीच आपल्या बरोबरच प्लॉट त्यांनी काढून टाकले. बऱ्यापैकी म्हणजे एक आमच्या बरोबर एक 5-6 प्लॉट होतं त्यातलं तर 4-5 जणांनी काढूनच टाकले. 1-2 प्लॉटच शिल्लक राहिले बरोबर आहे, कारण रोगाने पूर्ण सगळ्यांचं संपले. बरोबर आहे. मला सांगा, जे आपले शेतकरी मित्र आहे ज्यांना SBT वापरायची, पण धाडस होत नाही, जसं तुम्ही 3 महिने टाळलं, नाही धाडस बाबा, केलं पाहिजे. कारण वापरू का नको, नवीन कंपनी आहे, रिझल्ट भेटलं का नाही, पा नुकसान झालं तर, बरोबर आहे की नाही? बरोबर. साहजिक गोष्ट आहे. पण मग त्यांनी काय केलं पाहिजे, तुम्हाला काय वाटतं अहो, शेतकऱ्यांना? त्यांनी 100% SBT वापरायलाच पाहिजे. कारण का आम्ही पण असे चालढकल करून आमचं नुकसान झालं. दिवस वाया गेले आपले. हा. माहिती मिळून सुद्धा आम्ही चालढकल केली. पण तुम्हाला माहित नाही होतं? माहिती होतं पण रिझल्ट माहित नव्हता. फक्त आपल्या मित्रांनी सांगितलं पण आम्ही पण जरा थोडंसं लांबून आणायला लागतंय म्हणून आपलं चालढकल झाली. म्हणजे थोड्या क्षेत्रावर तुम्ही ट्रायल करा SBTची, जेणेकरून तुम्हाला रिपोर्ट कळतील, म्हणजे मनात शंका दूर होतील, बरोबर आहे की नाही? 100%. दुसऱ्याचं ऐकण्यापेक्षा स्वतः वापरा. काय बुवा हा. काय फरक पडतोय. हा, नाहीतर सांगण्यात आणि वापरण्यात लय फरक आहे. बरोबर आहे. म्हणजे दुसऱ्याचं ऐकण्यापेक्षा स्वतः डेमो घ्या, स्वतः वापरा आणि मग ठरवा काय असेल ते, बरोबर आहे की नाही? बरोबर. म्हणजे आपल्या शेतकऱ्याला माझं एकच म्हणणं आहे की साहेब, तुम्ही जे काय म्हणजे ऐकताय त्याच्यापेक्षा थोडं वापरा. 2 गुंठ्या 10 गुंठ्यावर ट्रायल घ्या हा ट्रायल घेतली पाहिजे आणि त्यानंतर ठरवा. trial का आता जे आपले शेतकरी मित्र आहे त्यानंतर माझं कॉन्टॅक्ट करूशी वाटला बाबा, म्हणजे तुम्ही काय वापरलं, कसं वापरलं, किंवा घवड्याची व्हरायटी कोणती आहे, बरोबर आहे की नाही? बरोबर. तुमचा एक मोबाईल नंबर सांगा आम्हाला. मोबाईल नंबर 962393 हां, 3564. आणि तुम्ही इथं मटेरियल घेतलं सावंत साहेबांकडनं. हो सावंत साहेब नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि इथलं ॲड्रेस सांगा. भावसोत्तम सावंत, रेणुका सेवा केंद्र, हां, विक्रे फाटा, मोबाईल नंबर. 76 66 10 59 20. ओके, धन्यवाद. धन्यवाद.